प्राचीन काळापासून सर्वात प्रसिद्ध फळ म्हणजे डाळिंब। हे फळ लोकप्रिय असून अनेक जण जेवणात डाळिंबाचा समावेश करतात। शरीराला देखील ते फायदेशीर असल्याने त्याला बाजारपेठेत 12 महिने मोठी मागणी असते। याच डाळिंबाची आवक घटली असून पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये चांगल्या डाळिंबाला प्रति किलोला साधारण 350 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। तर यामागची कारणं काय आहेत याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया। सध्याचे दर डाळिंबाचे बघता ए पासून ए बी सी ग्रेड जर बघितलं तर 200 रुपयापासून ते 300-350 रुपये प्रति किलो माल चालू आहे। आणि 4th 5th ग्रेड आहे, ह्याला बाहेर परराज्यातून जास्त मागणी असल्यामुळे जी आपण त्याला गोटी माल म्हणतो त्याचे रेट जवळपास 100 रुपयापासून ते 120 रुपयापर्यंत आहेत प्रति किलो। आणि यंदाच्या मोसमात ऑगस्ट सप्टेंबर जरी उजाडला असला तरी सफरचंदाची आवक जी आहे महाराष्ट्रामध्ये ती फारच कमी होत आहे। त्यामुळे डाळिंबाचे बाजार तर हे आपण ऍडव्हर्स इफेक्ट आपण याला बघू शकतो की जर समजा बाहेर परराज्यातून येणारं वाण हे कमी आल्यामुळे इकडच्या लोकल महाराष्ट्राला डाळिंबाला चांगले बाजार मिळत राहतील येत्या 15 दिवसामध्ये। दर जर तसं बघितलं की डाळिंबाची हार्वेस्टिंग करायला, डाळिंबाची शेती करायला हे खूप अवघड आहे। डाळिंबाची कळी ज्याला म्हणतो आपण, सेटिंग जी होते ती फार अवघड आहे, कारण की सध्याच्याला व्हायरस आणि बाकीचे रोगांनी डाळिंबाला ग्रास केलेलं आहे। तर जवळपास डाळिंब हार्वेस्टिंगला येण्यासाठी 6 महिने लागतात। तर ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस हे खूप सारे फॅक्टर्स अफेक्ट करतात डाळिंबाला, जेणेकरून डाळिंबाच्या याच्यावर स्पॉट, डाग, टिपका आणि तेल्या म्हणून जे व्हायरस आहेत ते जास्त प्रमाणात यायला लागलेत। मार्केटमधनं येणारी आवक ही बारामती, अकलूज, इंदापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात पण यंदाच्या गेल्या 2-3 वर्षापासून आपण पाहतोय तर खूपच लागवडी झालेल्या आहेत डाळिंबाच्या। प्रत्येकाला सक्सेस हे म्हणजे डाळिंब प्रत्येकच हार्वेस्ट करू शकतं असं नाहीये, बट येस आपण म्हणू शकतो की तिकडे लागवडी वाढलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये डाळिंबासाठी शेतकऱ्यांसाठी खूपच चांगले दिवस राहतील, कारण की आपण गौराई गणपती जर बघतो, पूजेला वाटायला जे फळं लागणार आहेत त्याच्यामध्ये डाळिंब हे असतं 5 फळांमध्ये। तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये मला तर नाही वाटत की डाळिंबाची लेवल खाली जाईल किंवा रेट्स खाली जातील। आणि गणपती उठल्यानंतर सुद्धा डाळिंबाचे लेवल किंवा डाळिंबाची रेट प्रति किलो नुसार वाढतच राहील। माझ्या अंदाजे जी आता 200 रुपयापासून 300-350 रुपये विक्री चालली आहे तीच 250 रुपयापासून 400-450 रुपयापर्यंत विक्री व्हायला बघायला मिळेल आपल्याला। बाजारामध्ये जवळपास डाळिंबाची 10 ते 12 हजार कॅरेटची आवक होती। 20 किलोचं जरी तुम्ही एक प्रति कॅरेट पकडला तरी 2.25 लाख किलो प्रति किलो अशी आवक होती वरती डाळिंब यार्डात पकडून। ग्राहकाची मागणी डाळिंबासाठी राहणार आहे, कारण की हे जे फळ आहे हे टिकाऊ फळ आहे। डाळिंबाला तुम्ही आज जर खरेदी केलं तर कमीत कमी 4 ते 6 दिवस पुढे काही होत नाही। आणि जे 4th 5th ग्रेडचे जे डाळिंब आहे ते परराज्यामध्ये त्याची मागणी जास्त आहे। वेरॅज तुम्ही म्हणू शकता की उत्तर प्रदेश, बिहार या जिल्ह्यात 4th 5th ग्रेडचं डाळिंब जे आहे त्याला जास्त वॉन्ट असते। आणि पुण्यामध्ये खाणारा वर्ग जास्त असल्यामुळे 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर ग्रेड ABC हे पुण्यामध्ये याला जास्त डिमांड आपल्याला पाहायला मिळते। किरकोळ बाजारामध्ये आता इथे जर तुम्ही तर ते बघायला गेलं तर एक चेन आहे की शेतकरी हार्वेस्ट करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल आणतात, जे इकडनं आम्ही किरकोळ गिरायकांना देतो। ते त्यांचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यांच्या रोजीरोटीच्या हिशोबाने आपण जर बघायला मिळालं तर एक 5 ते 10% चढ विक्री किरकोळ विक्रेता करू शकतो किंवा करतायत। डाळिंबाचे वेगवेगळे ग्रेड असून त्याचे दरही कमी जास्त असलेले पाहायला मिळतात। म्हणजे साधारण 200 रुपयापासून ते 350 रुपयापर्यंत दर हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता गणपती सण असल्यामुळे अजून त्याची किंमत वाढणार असल्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पुढील काही काळात अजून आवक जर कमी झाली तर 450 रुपयापर्यंत प्रति किलो दर जाऊ शकतात। त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।